आता तुम्ही गेलात तरी चालेल. देवी, श्रीनाथ आपल्याबद्दल विचारत होते. का? आज मी राजवाड्यात नाही म्हणून का? देवी, आपल्याला त्यांना काही संदेश द्यायचा आहे का? नाही, मला त्यांना काही सांगायचंही नाही आणि त्यांच्याशी काही बोलायचंही नाही. देवी, ते भोजनासाठी थांबले आहेत. त्यांना सांगा भोजन करून घ्या. देवी, आपल्यासाठी भोजन इथे आणू का? नाही, मला भोजन करायचे नाही. मला एकांतात राहू द्या. आत येण्याची अनुमती आहे का? यावे. क्षमा असावी. आपला संदेश देवीना दिला आहे, पण त्यांना तुम्हाला भेटण्याची इच्छा नाही. त्याचा अर्थ तिचा राग अजून गेला नाही. आम्हाला हे सगळं अनपेक्षित आहे. मग आता तुम्ही काय करणार आहात? असं असेल तर मैनावतीला भेटायला मला जायला लागेल. हे गुरुवर, आपण तिथे जाल आणि देवी आपल्याशी बोलल्या नाहीत तर? तसं होणार नाही. मैनावती माझ्यावर कितीही रागावली असली तरी ती बोलेल माझ्याशी. आज्ञा असावी. आम्ही राजवाड्यातच आहोत. आपल्याला काही हवं असेल तर सांगावे. येते मी श्रीनाथ. आता हा पेच कसा सोडवायचा? काहीतरी करायलाच हवं. आपण श्रीनाथांनाच इकडे आणायचं का? नाही, देवींना विचारल्याशिवाय आपण काही करायला नको.
माझ्याकडून मैनावतीला विरोध होतो आहे, परंतु ह्यात तिचा काहीही दोष नाही. नाथा परंपरेच्या नियमांमध्ये काही गोष्टी आड येत आहेत. त्यामुळे मैनावती आणि माझा संवाद होत नाही. खरं तर यात मला नव्याने काही गोष्टींचा विचार केला पाहिजे. हनुमंताला मी वचन दिले की मी स्त्री राज्यात येणार. एका अर्थी ते वचन मी मैनावतीलाही दिले आहे. तिच्याशी मी स्वतः बोलल्याशिवाय मला स्वस्थ वाटणार नाही. आज दिवसभर तुमच्या सोबत होते. खूप छान वाटलं. आज मीही पहिल्यांदा सगळे नित्यक्रम सोडून स्त्रियांच्या राज्यात होतो. मनुष्य वस्तीपासून दूर राहणारा योगी आज योगी नव्हता. तुम्हाला या स्त्री राज्याची आणि राजवाड्याची हळूहळू सवय होईल. काय होणार हे त्या परमनियतीलाच ठाऊक. मी सांगते ना काय होणार. त्यासाठी सगळं नियतीवरती का सोडायचं. आपण सुखाने या स्त्री राज्यात इथून पुढचं आयुष्य काढणार आहोत. मैनावती सूर्यास्त होईल. ही वस्त्र आणि आभूषण मी कधी काढून स्नानाला जातो आणि ध्यानस्थ बसतो असे मला झाले आहे. मी असं म्हणत होते की तुम्ही स्नान करा. आपण चांदण्या रात्री राजवाड्याच्या वरच्या भागात आकाशाकडे बघत बोलत बसलो असतो. नाही मैनावती, तू ये आता. आपण एकत्र भोजन केलं असतं. सूर्यास्तानंतर मी अन्नग्रहण करत नाही. येतो मी, तूही विश्रांती घे. देवींनी आज अन्नही नाही घेतलं. असं सुरू राहिलं तर कसं होणार. शिवाय देवी राजवाड्यातही नाही याचीही चर्चा होणार. अशाच गोष्टी राज्यात पसरतात आणि त्याचा त्रास होतो. अगं माई, तू इकडे कशाला आलीस. काय सांगू तुला, राजवाड्यात एवढी शांतता आहे आणि बायकांमध्ये कुजबूज आहे. देवींना एकांत हवा आहे. तुम्ही कशाला आला तिथे. श्रीनाथांनी देवींबद्दल विचारले आहे. काय म्हणाले श्रीनाथ. त्यांना देवींना भेटायचंय. पण माही तुला सगळं ठाऊक आहे ना. हो ग बाई,
पण मी श्रीनाथांना नाही म्हणून सांगू का? श्रीनाथ इकडेच येणार होते. बरं झालं नाही आले. मी देवींना सांगून येते. काय घडलं ते देवीला सांगायला नको का? तू बोलून बघ बाई. मी तर देवींसमोर नाही जाणार. देवी, तुमच्यासाठी एक संदेश आहे. मी सांगितलं होतं मला एकांत हवा आहे म्हणून. देवी, मला कल्पना आहे त्याची, पण संदेश हा श्रीनाथांकडून आहे म्हणून मी आले. आता मी राजवाड्यात नाही तर त्यांना थांबायला सांगायचं. श्रीनाथच तुम्हाला शोधत इकडे येणार होते. मी श्रीनाथांना सांगितलं की तुम्ही वनात गेल्यात म्हणून. बरं केलं. आता मी परत लगेच येणार नाही. पण त्यांना काय सांगू? मला कोणालाही भेटायचं नाहीये. तसा संदेश त्यांना देते मी. आज्ञा असावी. ते इथे येणार नाही असं बघ. हे बघ तिकडे, नाथ इथेच येत आहेत. देवी आता काय म्हणतील कुणास ठाऊक. दोघांमध्ये कोणतेही वाद झाले नाहीत म्हणजे झालं.
महिनावती, तू राजवाडा सोडून इथे वनात का आलीस? परंतु तुम्ही इथे येण्याचे कष्ट का केलेत? मला समजलं की तू रागावून इकडे आली आहेस, म्हणून आलो. असंही माझ्या रागावण्याने तुम्हाला काय फरक पडतो? माझ्यामुळे तू दुःखी आहेस, म्हणून मी इथवर आलो. मुळात मी रागवलेली नाहीये. मला विचार करायला एकांत हवा होता, म्हणून मी इथे आले आहे. महिनावती, आजवर मी वनात राहत आलो आणि आता राजवाड्यात आहे. आणि तू राजवाड्यात राहत आली आहेस आणि आता मात्र वनात आहेस. हे केवळ परमनियतीच करू शकते. म्हणजे माझ्या इच्छेला काहीच अर्थ नाही का? मैनावती, आपण इथे नको बोलूयात. मी तुला राजवाड्यात घेऊन जायला आलो आहे. मी नाही येणार. तू आली नाहीस तर मलाही राजवाड्यात राहण्याचे काही कारण नाही. मी तिथे येऊनही तुम्ही माझ्याशी बोलणार नाही, अंतर ठेवून राहणार. यापुढे मी तुझ्याशी बोलण्याचं टाळणार नाही. आता तरी माझ्या सोबत चल. वाट तुझी नाथा मी पाहते. मैनावती, सगळ्यांदेखत मला तुझ्याशी बोलता आलं नाही, परंतु तू असं का वागत आहेस? मी एकांतात होते तेच बरे होते. तुम्ही मला इथे का बोलावलं? माझ्यामुळे कुठलाही त्रास तुला होऊ नये असं मला वाटतं. माझ्या मनात काय चाललंय याची तुम्हाला कल्पना नाही. मला असं वाटतं हे स्त्री राज्य सोडून कुठं निघून जावं. आहे त्या परिस्थितीला सामोरं जाणं हे महत्वाचं आहे. तू कुठे निघून जरी गेलीस तरी आहे तो प्रश्न मिटणार नाही. परंतु मी जे काही सांगितलं यावर तुमचे काय म्हणणे आहे?